नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी गोविंद वाळके सर माझ्या यूट्यूब चॅनल मॅथराइज अकॅडमीमध्ये आपले स्वागत करतो. आणि आज आपण पाहणार आहोत पुढचे राहिलेले जे काही टाइप्स ऑफ मॅट्रिक्स आहेत ते आपल्याला बघायचे आहेत. आणि त्याच्यामध्ये नंतर सातवा टाइप आहे मॅट्रिक्सचा युनिट मॅट्रिक्स और आयडेंटिटी मॅट्रिक्स. बघा तर युनिट और आयडेंटिटी मॅट्रिक्स. A scalar matrix in which all the diagonal elements are 1. आणि यालाच आपण युनिटी सुद्धा म्हणू शकतो. युनिटी is called a unit matrix or identity matrix. An identity matrix of order n is denoted by in. बघा तर युनिट मॅट्रिक्स और आयडेंटिटी मॅट्रिक्स याच्यामध्ये असा मॅट्रिक्स असतो अ स्केलर मॅट्रिक्स असतो ज्याच्यामध्ये इन विच ऑल द डायगोनल एलिमेंट्स आर 1, ज्याच्यामध्ये प्रत्येक डायगोनल एलिमेंट हा 1 असतो आणि बाकीचे एलिमेंट्स डायगोनल स्केलर मॅट्रिक्स म्हणल्यानंतर त्याचे नॉन डायगोनल एलिमेंट्स जे असतात ते 0 असतात आणि डायगोनल एलिमेंट आयडेंटिटी मॅट्रिक्स तयार करण्यासाठी डायगोनल एलिमेंट हे त्याचे 1 असतात. असा जो मॅट्रिक्स असतो त्याला आपण आयडेंटिटी मॅट्रिक्स म्हणतो. आणि आयडेंटिटी मॅट्रिक्सची ऑर्डर जर n असेल किंवा दुसरी कोणती तरी असेल तर त्याला आपण इज डिनोटेड बाय in किंवा जी ऑर्डर असेल त्या ऑर्डरने आपण त्याला डिनोट करतो. तर बघा एक्झाम्पल, या ठिकाणी आपण 3x3 चा घेऊ आयडेंटिटी मॅट्रिक्स. या ठिकाणी 1 येईल, हा 0 0, हा 0 असेल, हा 1 असेल, हा 0 0 0 आणि या ठिकाणी 1 असेल. आणि हा जो मॅट्रिक्स आहे आयडेंटिटी मॅट्रिक्स आहे ज्याच्यामध्ये डायगोनल एलिमेंट्स हे 1 आहेत आणि नॉन डायगोनल एलिमेंट्स हे 0 आहेत आणि याची ऑर्डर आहे 3x3. आणि आयडेंटिटी मॅट्रिक्स हा आय ने डिनोट केला जातो. या ठिकाणी आय इक्वल टू असं घेऊ. आणि दुसरं एक्झाम्पल बघा, जर ऑर्डर 2x2 ची असेल तर त्या ठिकाणी आयडेंटिटी मॅट्रिक्स असा येतो आय इक्वल टू हा 1 असतो, 0 0 आणि 1 आणि याची ऑर्डर आहे 2x2. हा 2x2 चा आयडेंटिटी मॅट्रिक्स आणि हा 3x3 चा. नेक्स्ट टाइप आहे अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. टाइप नंबर 8वा अप्पर ट्रायंगुलर matrix. A square matrix in which every element below the diagonal
is below the diagonal every elements below the diagonal r, या ठिकाणी r येईल कारण एक पेक्षा जास्त एलिमेंट आहेत, r 0 is called an upper triangular matrix. Upper triangular matrix. Matrix A is equal to Aij, आणि या ठिकाणी दोघांची पण डायगोनल एलिमेंट्स आहेत तिथं डिनोट केलेत n by n. Aij of order n by n is upper triangular if Aij is equal to 0 for I is less than j. Upper triangular matrix हा a square matrix in which every element below the diagonal, म्हणजे डायगोनल एलिमेंटच्या खालचे प्रत्येक एलिमेंट जर हा 0 असेल तर त्याला आपण अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स म्हणतो. आणि त्याच्यामध्ये आता इथे बघा A इक्वल टू मॅट्रिक्स Aij ऑफ ऑर्डर n by n म्हणल्यानंतर त्याचा रोचा नंबर आणि कॉलमचा नंबर सेम असतो आणि त्यामधला जो एलिमेंट आहे जे काय असेल ते n by n म्हणजे सारख्या पोझिशन, रो नंबर आणि कॉलम नंबर सारखा आहे, इज अप्पर ट्रायंग्युलर. तो अप्पर ट्रायंग्युलर होतो तेव्हा इफ जर Aij इक्वल टू 0 असेल, Aij हा 0 म्हणजे फॉर I इज लेस दॅन 0, आय रोचा जो नंबर आहे तो जे पेक्षा लहान असताना तो काय असला पाहिजे, Aij इक्वल टू जर 0 असेल तर तो अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स होतो. तर बघा एक्झाम्पल मध्ये इथं मॅट्रिक्सला नाव देऊ आपण A, 3x3 चा मॅट्रिक्स घेऊ आणि 4 1 -2. आता हा या ठिकाणी 0 येईल, 1 3 0 0 5 आणि याची ऑर्डर असेल 3x3. इकडे लक्ष द्या, हा जो मॅट्रिक्स आहे याच्यामधला डायगोनल हा आहे 4 1 आणि 5, हा डायगोनल आहे आणि त्याच्या खालचा प्रत्येक एलिमेंट A21 असेल, A31 आणि A32 हे एलिमेंट प्रत्येक हा एलिमेंट 0 आहे. हे आहे अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. बघा पुढचा टाइप आहे लोअर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. लोअर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स मध्ये बघा अ स्क्वेअर मॅट्रिक्स इन विच एव्हरी एलिमेंट्स अबाव द डायगोनल. याच्यामध्ये स्क्वेअर मॅट्रिक्स मध्ये डायगोनलच्या वरचे प्रत्येक एलिमेंट हा 0 असेल तर त्याला आपण लोअर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स म्हणतो. डायगोनलच्या वरचा प्रत्येक एलिमेंट मॅट्रिक्स A इक्वल टू Aij ऑफ ऑर्डर n by n, असा मॅट्रिक्स ज्याची ऑर्डर n by n, असा मॅट्रिक्स मधले एलिमेंट ज्याची ऑर्डर n by n म्हणजे नंबर ऑफ रो आणि नंबर ऑफ कॉलम याचे दोघं पण सेम नंबरचे असतील, इज लोअर ट्रायंग्युलर इफ Aij इक्वल टू 0 फॉर I इज लेस दॅन 0. याच्यामध्ये जर नंबर ऑफ रोचा नंबर जो आहे तो कॉलम पेक्षा लहान जर असेल आणि त्याचे जे एलिमेंट्स आहेत Aij इक्वल टू जर 0 असेल तर त्या ठिकाणी तो मॅट्रिक्स हा लोअर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स बनतो. तर बघा एक्झाम्पल, मॅट्रिक्सचं नाव देऊ आपण A इक्वल टू 1 0 0 4 -2 0 5 1 6 ऑफ ऑर्डर 3x3. बघा याच्यामध्ये डायगोनल जे आहे त्याच्यावरचे प्रत्येक एलिमेंट हा 0 आहे आणि म्हणून हा जो मॅट्रिक्स आहे लोअर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर 3x3 चा, म्हणजे हा 3x3 चा लोअर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स आहे. आणि याच्यामध्ये I हा म्हणजे नंबर ऑफ रो, इथं बघा रो नंबर 1 आहे आणि कॉलम नंबर हा 2 आहे आणि या ठिकाणी 1 हा 2 पेक्षा लहान असतो.
नंतरचा टाइप आहे ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. अ स्क्वेअर मॅट्रिक्स is called a triangular matrix if it is upper triangular or lower triangular. मॅट्रिक्स. बघा ट्रायंग्युलर मॅट्रिक्स म्हणजे काय? अ स्क्वेअर मॅट्रिक्स, असा स्क्वेअर मॅट्रिक्स. अ स्क्वेअर मॅट्रिक्स इज कॉल्ड अ ट्रायंग्युलर मॅट्रिक्स इफ इट इज अप्पर ट्रायंग्युलर और लोअर ट्रायंग्युलर. असा कोणताही मॅट्रिक्स जर तो लोअर ट्रायंग्युलर असो किंवा अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स असो, त्याला आपण फक्त ट्रायंग्युलर मॅट्रिक्स असं सुद्धा म्हणू शकतो. आणि याच्यामध्ये बघा एक्झाम्पल मध्ये किंवा या ठिकाणी एक नोट आहे, नोट घेऊ. द diagonal scalar unit and null matrices are also triangular matrices. ट्रायंग्युलर मॅट्रिसेस मध्ये डायगोनल मॅट्रिक्स असेल किंवा स्केलर मॅट्रिक्स असेल किंवा युनिट मॅट्रिक्स असेल किंवा नल मॅट्रिक्स असेल, त्याला आपण ट्रायंग्युलर मॅट्रिक्स असं म्हणू शकतो. बघा पुढचा टाइप आहे सिमेट्रिक मॅट्रिक्स. टाइप नंबर 11 सिमेट्रिक मॅट्रिक्स. A square matrix A equal to Aij of order n by n, in which Aij equal to Aij for all I and j is called a symmetric matrix. बघा सिमेट्रिक मॅट्रिक्स म्हणजे काय? अ स्क्वेअर मॅट्रिक्स ए इक्वल टू Aij ऑफ ऑर्डर n बाय n. म्हणजे हा जो मॅट्रिक्स आहे तो स्क्वेअर मॅट्रिक्स आहे. ऑर्डर वरून समजतं आपल्याला. इन विच ज्याच्यामध्ये Aij त्याच्यामधले एलिमेंट्स Aij इक्वल टू Aij म्हणजे प्रत्येक एलिमेंट Aij इक्वल टू Aij असेल फॉर ऑल आय अँड जे इज कॉल्ड अ सिमेट्रिक मॅट्रिक्स. तर बघा एक्झाम्पल बघू आपण याचं. एक्झाम्पल स्क्वेअर मॅट्रिक्स घ्यावा लागेल आपल्याला या ठिकाणी. 4 5 6. आता Aij इक्वल टू Aij सांगितलं इथं, मग त्याच्यानुसार इथं एलिमेंट येईल 5 2 1. या ठिकाणी येईल 6, इथे येईल 1, इथं घेऊ -3 ऑफ ऑर्डर 3 बाय 3. बघा या एक्झाम्पल मध्ये हा जो एलिमेंट आहे डायगोनल एलिमेंट वेगळे असतात. आता इथं A11 आणि दुसरा A11 नसणार आहे. हा एलिमेंट्स हा 4 नंतरचा जो एलिमेंट आहे 5 A12 तर त्याचा सारखाच एलिमेंट असतो A21 ला. त्याच्यानंतर A13 आणि A31 चा एलिमेंट सेम असतो आणि A23 आणि A32 हे जे एलिमेंट्स असतात ते सारखे असतात आणि त्याच्यामुळे याला आपण सिमेट्रिक मॅट्रिक्स म्हणतो.
बघा हा एलिमेंट्स 5 5 6 6 1 1 या असे एलिमेंट्स असतात, तेव्हा त्या मॅट्रिक्सला आपण सिमेट्रिक मॅट्रिक्स म्हणतो. बघा नेक्स्ट टाइप आहे स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स. स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स. A square matrix A equal to Aij of order n by n, in which Aij equal to minus Aij for all I and j is called a skew symmetric matrix. Skew symmetric matrix. In skew symmetric matrix, in skew symmetric matrix, each diagonal element each diagonal element is 0. तर बघा स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स असा स्क्वेअर मॅट्रिक्स ज्याच्यामध्ये ए आय जे इक्वल टू मायनस ए आय जे असतो फॉर प्रत्येक आय आणि जे साठी, फॉर ऑल ए आय अँड जे इज कॉल्ड अ स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स. अशा मॅट्रिक्सला स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स म्हणतो. आणि इन स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स इच डायगोनल एलिमेंट इज 0. स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स मध्ये प्रत्येक डायगोनल एलिमेंट जो असतो तो 0 असतो. तर बघा आपण याचं एक्झाम्पल घेऊ. या ठिकाणी डायगोनल एलिमेंट आपल्याला प्रत्येक 0 घ्यायचा आहे. 0 या ठिकाणी, आणि या ठिकाणी एलिमेंट येईल 4, या ठिकाणी -5 घेऊ. आता याच्यानुसार बघा ए आय जे इक्वल टू मायनस ए आय जे, म्हणजे आता या ठिकाणी जो एलिमेंट आहे A12 याच्या करस्पॉन्डिंग एलिमेंट येतो A21, तर हा मायनस मध्ये असतो. म्हणजे हा जर 4 आहे तर याचा करस्पॉन्डिंग एलिमेंट म्हणजे -4 येईल. या ठिकाणी हा डायगोनल एलिमेंट म्हणजे A22 आहे, तर या ठिकाणी 0 येईल. नंतर या ठिकाणी आपण 2 घेऊ. आता -5 याची जी पोझिशन आहे A13, तर याचा अपोजिट म्हणजे इथं A31 हा मायनस मध्ये, सॉरी मायनस मध्ये म्हणजे -5 सॉरी -5 काय होतो +5, म्हणजे या ठिकाणी प्लस असेल. हा 2 जो आहे तो या ठिकाणी प्लस आहे, तर या ठिकाणी मायनस असेल -2, आणि या ठिकाणचा A33 चा एलिमेंट हा 0 असेल. आणि हा मॅट्रिक्स आहे, या मॅट्रिक्सला आपण स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स असं म्हणतो, आणि याची ऑर्डर आहे 3/3. आणि जर आपण 2/2 चा मॅट्रिक्स घेतला तर असं येईल 0 1, या ठिकाणी -1 येईल आणि या ठिकाणी 0 असेल. बघा नेक्स्ट टाइप आहे डिटर्मिनंट ऑफ अ मॅट्रिक्स. डिटर्मिनंट ऑफ अ मॅट्रिक्स. डिटर्मिनंट of a matrix is defined for only square matrix. If A is a square matrix, then the same arrangement
arrangement of the elements of A also gives us a determinant by replacing square brackets by vertical bars. It is denoted by determinant of A or determinant of A. तर बघा, डिटर्मिनंट ऑफ मॅट्रिक्स म्हणजे डिटर्मिनंट ऑफ अ मॅट्रिक्स इज डिफाइंड फॉर ओनली स्क्वेअर मॅट्रिक्स. आपण फक्त स्क्वेअर मॅट्रिक्स जो असतो त्याच्यासाठीच आपण डिटर्मिनंट काढू शकतो. अदरवाईज आपल्याला जर दुसऱ्या ऑर्डरचा जर असेल डिटर्मिनंट तर त्याच्यामध्ये आपल्याला डिटर्मिनंट फाइंड करता येत नाही. इफ ए इज अ स्क्वेअर मॅट्रिक्स, जर ए हा स्क्वेअर मॅट्रिक्स असेल, देन द सेम अरेंजमेंट ऑफ द एलिमेंट्स, सेम अरेंजमेंट जसा मॅट्रिक्स मध्ये अरेंजमेंट एलिमेंट्सची अरेंजमेंट होती तशीच अरेंजमेंट असेल ऑफ ए ऑल्सो गिव्स अस डिटर्मिनंट. आपल्याला तो डिटर्मिनंट देतो बाय रिप्लेसिंग स्क्वेअर ब्रॅकेट्स बाय व्हर्टिकल बार. फक्त त्या ठिकाणी आपल्याला काय करायचे, त्याचे जे काही स्क्वेअर ब्रॅकेट आहेत त्याच्या ठिकाणी फक्त व्हर्टिकल बार घ्यायचे आहेत आपल्याला आणि त्याचा आपल्याला डायरेक्टली डिटर्मिनंट मिळतो. इट इज डिनोटेड बाय असा, म्हणजे दोन व्हर्टिकल बार्स आहेत आणि त्याच्यामध्ये ए आहे आणि याला आपण रीड करताना डिटर्मिनंट ऑफ ए असं म्हणतो किंवा डिटर्मिनंट ऑफ ए अशा प्रकारे आपण त्याला डिनोट करतो. तर बघा एक्झाम्पल मध्ये, जर या ठिकाणी असा मॅट्रिक्स असेल त्याला नाव देऊ आपण ए 4 3 2 0 1 2 -1 4 -3 असा जर मॅट्रिक्स असेल तर त्याची सेम अरेंजमेंट घ्यायची, फक्त त्याचे जे स्क्वेअर ब्रॅकेट आहेत त्याच्या ठिकाणी व्हर्टिकल बार टाकायचे. तर बघा असं येईल मग, दिस इम्प्लाइज डिटर्मिनंट ऑफ ए इक्वल टू 4 3 2 0 1 2 -1 4 -3 आणि याच्यावरून आपण मॅट्रिक्स ए चा डिटर्मिनंट फाइंड करू शकतो. मॅट्रिक्सचा पुढचा टाइप आहे सिंग्युलर मॅट्रिक्स. सिंग्युलर मॅट्रिक्स a square matrix A is said to be singular matrix if determinant of A equal to किंवा determinant of A equal to 0. Otherwise it is said to be non-singular. बघा सिंग्युलर मॅट्रिक्स म्हणजे काय, अ स्क्वेअर मॅट्रिक्स ए इज सेड टू बी सिंग्युलर मॅट्रिक्स इफ डिटर्मिनंट ऑफ ए इक्वल टू 0. असा स्क्वेअर मॅट्रिक्स ज्याचा डिटर्मिनंट हा 0 असेल तर त्याला आपण सिंग्युलर मॅट्रिक्स असं म्हणतो, किंवा जर त्याचा जर डिटर्मिनंट सिंग्युलर नसेल तर त्याला आपण नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स असं म्हणतो. तर बघा एक्झाम्पल घेऊ आपण. मॅट्रिक्स ए इक्वल टू 6 3 8 4, याची ऑर्डर आहे 2/2. हा स्क्वेअर मॅट्रिक्स आहे, याचा आपण डिटर्मिनंट फाइंड करू. बघा डिटर्मिनंट ऑफ ए याला असं डिनोट करायचं आणि या ठिकाणी व्हर्टिकल्स बार्स घेऊ 6 3 8 4 आणि डिटर्मिनंटचा फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला 6 × 4 = 24 वजा 8 × 24
आणि 24 मायनस 24 या ठिकाणी 0 येतो. हा जो मॅट्रिक्स आहे याचा डिटर्मिनंट हा 0 आला, म्हणून हा जो मॅट्रिक्स आहे ए हा सिंग्युलर मॅट्रिक्स आहे. पुढचा टाइप आहे ट्रान्सपोज ऑफ अ मॅट्रिक्स. बघा टाइप नंबर 15 आहे ट्रान्सपोज ऑफ अ मॅट्रिक्स. The matrix obtained by interchanging rows and columns of matrix A is called transpose of matrix A. It is denoted by A dash or A to the A च्या पॉवर मध्ये T. If order of A is m by n, then the order of A transpose is n by m. बघा, द मॅट्रिक्स ऑब्टेन्ड बाय इंटरचेंजिंग रोज अँड कॉलम्स ऑफ मॅट्रिक्स ए. जर एखादा मॅट्रिक्स ए आहे त्याचे जर आपण कॉलम्स आणि रोज इंटरचेंज केले तर त्या मॅट्रिक्सला आपण ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स म्हणतो. आणि इट इज डिनोटेड बाय ए डॅश. हा ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स ए डॅश किंवा ए च्या पॉवर मध्ये जर टी लिहिला म्हणजे टी लिहून त्याला आपण डिनोट करतो. इफ ऑर्डर ऑफ ए इज m बाय n, जर मॅट्रिक्स ए ची ऑर्डर m बाय n असेल तर देन द ऑर्डर ऑफ ए ट्रान्सपोज इज n बाय m, म्हणजे तर ती जी ऑर्डर आहे ए च्या ट्रान्सपोज मॅट्रिक्स ए चा जो ट्रान्सपोज आहे त्याची ऑर्डर n बाय m येते. तर आपण या ठिकाणी बघा एक्झाम्पल मध्ये मॅट्रिक्स ए घेऊ. इथं 1 2 3 -1 4 0 हा मॅट्रिक्स आहे. आता या मॅट्रिक्सची ऑर्डर येते बघा, याच्यामध्ये 3 रो आहेत, 1 2 आणि 3 रो आहेत आणि 2 कॉलम आहेत, म्हणजे 3/2 आहे. आणि जर आपण याचा ट्रान्सपोज घेतला ए ट्रान्सपोज इक्वल टू येईल या ठिकाणी असे येईल. मग हा जो कॉलम आहे त्याला रो घेऊ आणि रोला कॉलम करू. 1 3 4 आणि 2 - 1 0. या मॅट्रिक्सचा हा ट्रान्सपोज आहे. याची ऑर्डर 3/2 आहे, तर याची ऑर्डर येईल, याच्यामध्ये 2 रो आहेत आणि 3 कॉलम आहेत, म्हणजे याची ऑर्डर येईल 2/3. बघा ए ची जी ऑर्डर होती 3/2 त्याच्या ट्रान्सपोजची ऑर्डर आली 2/3. पुढे बघा 2 रिमार्क्स आहेत. फर्स्ट आहे इफ ए इज सिमेट्रिक then A इक्वल टू A ट्रान्सपोज. जर मॅट्रिक्स ए हा सिमेट्रिक असेल तर तो मॅट्रिक्स आणि त्याचा ट्रान्सपोज जो असतो दोन्ही पण सेम असतात किंवा इक्वल असतात. आणि दुसरा रिमार्क आहे इफ बी इज स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स then B इक्वल टू -B ट्रान्सपोज. जर बी मॅट्रिक्स हा स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स असेल तर त्याच्यामध्ये तर B इक्वल टू -B ट्रान्सपोज येतो.
म्हणजे बी आणि त्याचा जो ट्रान्सपोज असतो ते अपोजिट असतात. हा जर प्लस असेल तर तो मायनस, हा मायनस असेल तर तो प्लस असेल.